नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर शहर में सियासी हलचल तेज होती जा रही है। प्रभाग क्रमांक 32 का गढ़ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट ने सौ रूपाली ताई अमित पिचकाटे को अपना अधिकृत प्रत्याशी घोषित किया है। जनसंपर्क अभियान के दौरान रूपाली ताई पिचकाटे ने प्रभाग की बुनियादी समस्याओं, सड़क, जलपूर्ति, नालियों की व्यवस्था, स्वच्छता और महिला सुरक्षा को अपनी प्रमुख प्राथमिकताएं बताए। नमस्कार, मी सौ रुपाली अमित पिचकाटे। माझं शिक्षण समाज कार्यामध्येच झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मला सर्वसाधारण महिला क मधनं उमेदवारी मिळालेली आहे, प्रभाग 32 मधनं। आमच्या इथे म्हणजे माझा जो भाग येतो म्हणजे जुना नवीन सुभेदार, तिथे अजूनही कुठल्याही उमेदवाराला तिथले लोक सांगतात की जसं 35 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, कुणालाही उमेदवारी मिळाली नाही। सगळे नगरसेवक जे आहेत ते एकाच म्हणजे वॉर्ड मधले आहे, त्याच्यामुळे ते कधी इकडे येऊन बघत नाही आणि इथले नागरिक तिकडे जात नाही, तर आणि कामं आमची होत नाहीत। तर मला आपल्या रोड, रस्ते, शोअर लाईन, गटर लाईन याच्या व्यतिरिक्त पण मला महिलांसाठी काही वेगळं करायचं आहे। ज्या महिला घरी राहतात आणि त्यांना म्हणजे घरचे बरेचसे जे कामं आहे किंवा पैशांची जी अडचण होते, त्यांना असं वाटतं की घरी राहून आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे, असं मला महिलांसाठी करायचं आहे। की त्यांना घरी बसून मी त्यांना रोजगार देईल आणि प्रत्येक महिलेच्या पाठीमागे मी उभी राहील। कारण आपल्याला जे आरक्षण मिळालं आहे याच्यात 2 महिला आणि 2 पुरुष आहे, तर मला स्वतः उभं राहून कामं करायची आहे, मला कोणा मागे उभं राहायचं नाही आहे। आणि मला आमचं जे पॅनल आहे ते अगदी स्ट्रॉंग आहे आणि तेच निवडून येणार आहे। सर्वांना विनंती करते की हे असंख्य बहुमतांनी आम्हाला निवडून द्यावं। घड्याळ। धन्यवाद।